फ्रेंड्स, नमस्कार. पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्वेता आशिष बाबर. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, का तर व्हिडिओ बघतायत, लाईक पण करत नाही आहे, शेअर पण करत नाही आहे, चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही आहे. का असं? करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला मॅडम काय काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही आलो असतो तर अर्धा 1 किलो जास्त संपलं असतं ना. संपलंच नसतं. किती खाणार आहे? 1 किलो आणलं, त्यातलं मी 2च पीस खाल्लं होतं मागच्या वेळी. माहित आहे ना? हा, मागच्या वेळी ना. जाऊन आलो आम्ही. इथे आमच्या गावाकडे एक पद्धत आहे, म्हणजे सांगली विटा, जी लोक तिकडचे असतील त्या लोकांना माहिती असेल की जेव्हाही घराचं काम चालू असतं किंवा जेव्हा निम्म घर बांधायला येतं तेव्हा पाहुण्यांमध्ये कोण ना कोण गारवा घेऊन येतं. गारवा ह्याच्यासाठी असतो की त्या वास्तूवर, त्या घरामध्ये नेहमी शांतता राहावी, बरकत राहावी, लक्ष्मीचा वास राहावा, ह्यासाठी हे घराचं काम चालू असताना हा गारवा म्हणून त्या घरासाठी ती गोष्ट केल्या जाते. आता जे त्या भागाचे त्या लोकांना माहितीच असेल, त्याच्यावरती जास्त म्हणजे मला पण काही माहिती नाही आहे, मी पण नवीनच आहे तिकडच्या साईडला, त्यामुळे पण करतात आणि चांगलं असतं असं म्हणतात. का तर मी गावात विचारलं, मी माझ्या सासूला वगैरे विचारलं तर त्यासुद्धा म्हटलं होतं की हो, चांगलं असतं म्हणून करावं लागतं. ह्या गारव्यासाठी गावातल्या काही बायका, आपल्या घरातल्या काही बायका, आपले नातेवाईक ह्या गोष्टीसाठी बोलवल्या जातात. त्यांना हळदी कुंकू लावून जेही आपल्या पाहुण्यांमध्ये तो गारवा जोही घेऊन आला असेल, त्या गारव्यात जे असेल, गोड म्हणा, धोड म्हणा, गोडधोड म्हणा, ती गोष्ट ज्या बायका गावातल्या आल्या असतील किंवा आपल्या घरातल्या म्हणा, त्या बायकांना हळदी कुंकू लावून ते गोडधोड प्रसाद म्हणून हातात दिला जातो. आणि त्या गारव्यामध्ये जो तो गारवा घेऊन येतो किंवा जे पाहुणे ते गारवा घेऊन येतात, ते पाहुणे त्या गारव्यामध्ये थोडंसं गोडधोड त्या घराच्या चारी बाजूने टाकण्यासाठी दही भाताचा नैवेद्य, पाणी, ज्याचं घर आहे त्याच्यासाठी आहेर केला जातो. आणि जे ते घेऊन येतात तेच सेम आपल्याला द्यावं लागतं, म्हणजे जसा त्यांचा आहेर असतो तसाच आपल्यालाही आहेर द्यावा लागतो, अशी तिकडची रीत आहे. त्याच सगळ्या रीतींना धरून इथं सगळ्या गोष्टींचंच ते चालू होतं. त्या टोपलीमध्ये किंवा त्या परडीमध्ये ताईंनी आणलेला सगळा गारवा होता. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू होता तोपर्यंत ताईंनी घराच्या चारी बाजूला जो दही भाताचा नैवेद्य आणला होता तो चारी बाजूला टाकला होता. आणि ताईंच्या मागे मागे आशिष पाणी टाकत होते, का तर ते घरासाठी आणि त्या वास्तूसाठी चांगलं असतं, शुभ असतं, शांत राहतं. त्यामुळे ती दोघं बाहेर ते करत होते आणि आम्ही इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम करून त्या गारवा मागची ती सगळी क्लिप तुम्ही बघितलीच असेल. तेव्हा काम जस्ट चालू होतं किंवा निम्म्याच्यावरती झालं होतं. हा व्हिडिओ की जेव्हा खालचा कोबा, पत्रे, दार, खिडक्या, म्हणजे घर टोटली थोडंफार कंप्लीट होत आलं होतं किंवा होत होतं, तेव्हाचा हा व्हिडिओ. आणि काही कारणांमुळे आम्हाला आमच्या ह्या घराला असं ठेवून पुण्याला यावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग किंवा ह्या व्हिडिओनंतर डायरेक्ट थोड्याफार दिवसांनी किंवा 4-5 महिन्यानंतर जेव्हा घर सगळं कंप्लीट होईल किंवा सगळं आम्ही तिथं सेट करू, तेव्हा डायरेक्ट पूर्ण घराचं होम टूरच मी टाकेल. त्याच्या आधीमध्ये घराबाबतीत आता काही येणार नाही किंवा नाहीच येणार बहुतेक, का तर तिकडं जायचं प्रश्न येतच नाही आता थोड्या दिवस काही कारणांमुळे. जेव्हा जाऊ, जेव्हा सगळं सेट होऊ किंवा जेव्हा तिथं सगळं सेट करू, त्यावेळेला मी घराचा पूर्ण टोटली व्हिडिओ टाकेल. चला, सो बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.